आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार, अभिनंदन. सर्वेसरा संघे सकाळ या कार्यक्रमासाठी या सकाळी तुमचं आम्ही आमंत्रण करत आहे, स्वागत करीत आहोत. आज स्तोत्रसंगीता 9 अध्याय 9 वचन तुम्हाला वाचन दाखवतो. यावे पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाली तेच आश्रयाचा दुर्ग आहेत. पीडितांसाठी आश्रय परमेश्वर आहे. आज जगामध्ये पीडितांसाठी, दुःख सहणाऱ्यासाठी काही आश्रय नाहीये. पण येशूने म्हटलं मत्ती 11:28 मध्ये, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. येशूकडे पुष्कळ लोक आले, दुकाने आले आणि प्रत्येकानं देवाचा स्पर्श केला. मरकुस 1 अध्याय 40-41 मध्ये एक कुष्ठरोगीचा मनुष्य येऊन येशूच्या समोर घुटणे टेकला आणि तो म्हणायला लागला, प्रभू तुझी इच्छा असेल मला शुद्ध कर, तुझ्याशी होईल प्रभू. आणि येशूने हात पुढे करून कळवळीने भरून त्याला स्पर्श केला आणि ताबडतोब त्याचे सर्व कुष्ठरोग निघून गेला, तो शुद्ध झाला. हो प्रिय बंधू बहिणींनो, तुमच्या काय पण पीडा आहे दूर करण्यासाठी येशू ख्रिस्त आहे. आणि 18 वचन, परंतु परमेश्वराला गरजवंतांच्या कधीही विसर पडत नाही, दुःखितांच्या आशा कधीही नष्ट होणार नाही. जे दुःखी आहे त्यांच्या आशा नष्ट होणार नाही. तुम्ही दुःखी मनाने आहे का? पण परमेश्वराला शोधा. यिर्मया 29:13 मध्ये परमेश्वर म्हणतो, पूर्ण हृदयाने मला शोधा, मी तुम्हाला सापडेल. हो, आज सकाळ त्याला शोधा ना, तुमच्या कष्ट त्याच्याकडे सांगा. चला प्रार्थना करूया. पवित्र बापा, कष्टी भाराक्रांत जनावराला तुझ्याकडे बोलवतो, मी विश्राम देतो म्हणतो. आज जे पीडित आहेत, जे दुकाने आहेत, जे कष्टामध्ये आहेत, त्यांच्यावर तुझ्या डोळे फिरव प्रभू. ते सर्व दुखणे काढून टाक, त्याच्या मनाला शांती दे. जगाच्या तारणारा त्यांना तारीव, त्यांना सोडीव, जीवनामध्ये आनंद दे. येशूच्या नावाने मागितो म्हणा, ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा भेटूया. आमेन.